नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून खूपच मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. तर तळून आणि कमी तेलात अशा दोन्ही प्रकारे आज ही रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे. तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. इथे मी एक परात घेतली आहे. यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर जे आपण चपातीसाठी पीठ घेतो तेच पीठ इथे मी घेतलं आहे. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. अर्धा चमचा जिरं यामध्ये घालायचं आहे. अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. ओवा हातावरती मी थोडासा चोळून घेतला आहे. यानंतर 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. तर हे दाताखाली आल्यावरती खूप मस्त लागतात, म्हणून नक्की घाला. यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. पाव चमचा हळद घातली आहे. यानंतर इथे 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेत. चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून इथे घालू शकता. चिली फ्लेक्स दिसायला छान दिसतात, फक्त म्हणून मी इथे घालते. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं यामध्ये. आता इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेत, सोलून घेतलेत. हे आता किसून आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. तर बटाटे इथे पहा मी किसून घेतलेत. तर बटाटे किसूनच घ्यायचेत, कुस्करून हाताने नाही घ्यायचेत, नाहीतर मग त्याचे तुकडे राहू शकतात. तर आपल्याला अगदी बारीक बटाटा असा किसून घ्यायचा आहे. तर हा सुद्धा यामध्ये घालायचा आहे. आता हे सगळं व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी घालून मळायचं आहे. त्याआधी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. बटाटे आणि पीठ हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. हाताने असं चोळून मिक्स करायचं, म्हणजे पीठ आणि बटाटा अगदी एकसारखा सगळीकडे मिक्स होईल. तर हे पहा, असं 2 ते 3 मिनटं असं मी व्यवस्थित हे एकजीव करून घेतलं आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर एकत्र पाणी घालू नका, थोडं थोडं घालायचं आहे, कारण बटाट्यामध्ये सुद्धा मॉइश्चर असतं, त्यामुळे याला मळण्यासाठी खूपच कमी पाणी लागतं. आपण आधी मिक्स करून घेतलं तर बटाट्याच्या मॉइश्चरमुळे ते आधीच ओलसर होतं, त्यामुळे खूपच कमी पाण्यामध्ये हे आपलं मळून पीठ तयार होतं. तर चपातीसाठी आपण पीठ मळतो तसंच हे पीठ पहा, हे मळून मी तयार करून घेतलं आहे. आता यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा हे मळून घेऊया. तर आता पाहू शकता हे पीठ मळून तयार आहे. आता याच्या आपण पुऱ्या बनवणार आहोत. तर तुम्ही छोटे छोटे गोळे घेऊन एक एक पुरी लाटू शकता, किंवा मग एक मोठा गोळा करून वाटीने पुऱ्या कट करू शकता. तर इथे पहा, मी असा मोठा गोळा घेतला आहे आणि याची आता मोठी आपण पोळी लाटून घेऊया. तर इथे मी सुक्या पिठामध्ये हा गोळा घोळवून घेतला आहे आणि आता याची आपण पोळी लाटूया. तर नेहमीच्या चपातीप्रमाणेच लाटून घ्यायचं आहे. आता आपण वाटीने कट करूया. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या पुऱ्या याच्या तुम्ही कट करून घ्या. इथे मी छोटी पोळी लाटली, त्यामुळे 2च माझ्या पुऱ्या होत आहेत यामध्ये. तर ह्या पुऱ्या अशा तयार आहेत. आता या पुऱ्या आपण तळून घेऊया. तर इथे पुरी तळण्यासाठी तेल मी छान गरम करून घेतलं आहे. तर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि पुरी यामध्ये सोडायची आहे. पुरी वरती आल्यानंतर अशी प्रेस करून घ्यायची चमच्याने, म्हणजे पुरी मस्त फुगते. तर पहा, मस्त फुगली आहे पुरी. तर दोन्ही बाजूने फ्राय करून घेऊया पुरी. चिली फ्लेक्समुळे आणि तिळामुळे दिसायलासुद्धा ही पुरी खूपच मस्त दिसते आणि अजिबात तेलकट होत नाही पुरी. तर आपण ही असं तेल निथळून घेऊया आणि काढून घेऊया.
तर आपली ही पुरी तयार आहे. तर अशाच उरलेल्या पुऱ्यासुद्धा आपण तळून घेऊया. आता जर तुम्हाला पुऱ्या तळायच्या नसतील किंवा तुम्हाला तळलेलं नको असेल तर आणखी एक पद्धत मी तुम्हाला दाखवते, ज्यामध्ये तुम्ही कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवू शकता. तर इथे पहा, मी पुन्हा अशी एक पोळी लाटून घेतले. आता एखादं झाकण किंवा प्लेट घ्यायची आणि त्याने याला असा राऊंड आकार देऊन घ्यायचा आणि हा पराठा आपण भाजून घेणार आहोत. तुम्ही असाच ह्याला भाजू शकता, पण दिसायला छान दिसावं म्हणून मी असा राऊंड कट करून घेते. तर हा आपला पराठा तयार आहे. पहा, मस्त राऊंड झाला आहे. तर आता आपण हा भाजून घेऊया. तर इथे मी तवा गरम करून घेतला आहे. गरम तव्यावरती हा पराठा घालायचा आहे आणि आधी तेल न लावताच हा आपण भाजून घेऊया दोन्ही बाजूने आणि नंतर तेल लावायचे थोडंसं. तर असं कमी तेलामध्ये सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. दोन्ही पद्धतीने हा नाश्ता मस्तच लागतो. तर असा हा पराठासुद्धा मी खरपूस असा भाजून घेतला आहे. तर इथे पहा, पुऱ्या आणि हे पराठे तयार आहे. इथे मी सॉस आणि दह्याबरोबर हे सर्व केलेत. तर अगदी मस्त अशी रेसिपी आहे. दोन्ही पद्धतीने तुम्ही करून पाहू शकता. चवीला तर अप्रतिमच लागतं. जर तुम्हाला जास्त तेल नको असेल तर तुम्ही याच पद्धतीने याचे पराठे बनवू शकता आणि जर तुम्हाला तेलकट चालत असेल तर तुम्ही पुऱ्या बनवू शकता. पराठे पहा, अगदी मस्त सॉफ्ट झालेत आणि पुरीसुद्धा तुम्ही आतून पाहू शकता, अगदी मस्त झाले. अजिबात तेलकट होत नाही त्या पुऱ्या. तर अगदी मस्त अशी ही रेसिपी आहे. तर आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.